ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयाने प्रेरित श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सार्वजनिक ज्युनियर कॉलेज साई, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथून मी प्राध्यापक वाघमोडे एस.के. आज आपण इयत्ता 11वीमधील इतिहास विषयाच्या प्रकरण क्रमांक 16 स्वराज्य ते साम्राज्य या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. आपण या प्रकरणातील संतांची कामगिरी, स्वराज्याची स्थापना व विस्तार, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम, शिवकालीन राज्यव्यवस्था, शाहू महाराजांची सुटका, पेशवे काळ, कला, स्थापत्य, साहित्य, व्यापार, उद्योग व समाज जीवन या प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. यातील पहिल्या 3 मुद्द्यांचा म्हणजेच संतांची कामगिरी, स्वराज्याची स्थापना व विस्तार आणि मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या मुद्द्यांचा अभ्यास आपण या पहिल्या भागात करणार आहोत. अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला आणि दक्षिण भारतात दिल्लीच्या सुलतानांची राजवट सुरू झाली. खलजी घराण्यानंतर तुघलक आणि बहमनी या घराण्यांनी महाराष्ट्रात राज्य केले. पुढे बहमनी राज्याचे विघटन होऊन महाराष्ट्रात निजामशाही आणि आदिलशाही या सत्तांचा अंमल होता. दक्षिणेच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा प्रयत्न मुघलांनी सुरू केला होता. त्यातून निजामशाही संपुष्टात आली. या पार्श्वभूमीवर 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी सत्तेचा उदय झाला. मराठी सत्तेच्या उदयावेळी महाराष्ट्रात संतांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊ. 17व्या शतकात समाजावर अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील संतांनी केले. महाराष्ट्रात श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेत संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद असे समाजातील सर्व स्तरातील लोक होते. या संत मंडळीत संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यासारख्या स्त्रियाही होत्या. संतांनी लोकांच्या मनात आपला प्रदेश, भाषा, साहित्य, संस्कृती याविषयी स्वत्वभावना निर्माण केली. लोकांना समतेचा संदेश दिला. माणुसकी व मानवता धर्म शिकवला. सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. संतांच्या कार्यामुळे समाजात लोकजागृती झाली. परचक्र किंवा दुष्काळजन्य परिस्थिती किंवा विविध प्रकारची निसर्ग संकटे यातून दैनंदिन जीवन जगताना संतांचा भक्तीचा उपदेश हा लोकांचा आधार ठरला. संतांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. हिंदवी स्वराज्याची स्थापना व विस्तार कसा होत गेला याची माहिती पाहू. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात निजामशाही व आदिलशाही या 2 राजवटी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाल्या होत्या. या 2 शाह्यांच्या दरबारात मराठी सरदारांना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. या मराठा सरदारांच्या जहागिरी सह्याद्रीच्या परिसरात अत्यंत दुर्गम भागात होत्या. शहाजीराजे भोसले हे निजामशाहीतील एक मातब्बर सरदार होते. निजामशाहीच्या अस्तानंतर त्यांनी आदिलशाहीची मनसबदारी स्वीकारली. शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील अनेक प्रदेश जिंकून त्यांनी आपला दरारा निर्माण केला. पुणे, सुपे, शिरवळ, इंदापूर, चाकण येथील प्रदेश त्यांना जहागीर म्हणून मिळाले होते. स्वराज्य स्थापन करावे ही शहाजीराजांची तीव्र इच्छा होती. म्हणूनच त्यांनी शिवराय आणि जिजाबाई
यांना विश्वासू व कर्तबगार सहकारी बरोबर देऊन बंगळूरहून पुण्याला पाठवले. म्हणूनच शहाजीराजांना स्वराज्याचे संकल्पक असे म्हटले जाते. शहाजीराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी वीरमाता जिजाऊंनी शिवरायांना प्रोत्साहन दिले. त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. जिजाबाईंनी शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सातत्याने मार्गदर्शन केले, प्रेरणा दिली व त्या दृष्टीने उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली. स्वराज्याची संकल्पना शहाजीराजे भोसले यांनी मांडली व तिची पूर्तता करण्याचे काम त्यांचे पुत्र शिवाजी महाराज यांनी केली. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम होता. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधल्या खोऱ्याला मावळ म्हणत आणि या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. हा प्रदेश डोंगरदऱ्यांचा व दुर्गम असल्यामुळे शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात याच भागात केली. छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात या मावळ्यांचा मोठा सहभाग होता. शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनात विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केल्यामुळे त्यांना निष्ठावान सहकारी व सवंगडी मिळाले. स्वराज्याच्या या कार्यात कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, मोरारबाजी देशपांडे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व कुशल नेतृत्व, महाराष्ट्राची भौगोलिक रचना, स्थानिक मावळ्यांचा सहभाग, निजामशाही व आदिलशाही सेवेत असताना मिळालेले प्रशासकीय आणि लष्करी अनुभव अशा अनेक बाबी स्वराज्य स्थापनेस सहाय्यभूत ठरल्या. शहाजीराजे आदिलशाहीत रुजू झाल्यानंतर त्यांनी पुणे सुपे परगण्यातील जहागीरचा कारभार शिवरायांकडे सोपवला. परंतु या जहागिरीतील आणि आसपासचे किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते. या काळात ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती असल्याने शिवाजी महाराजांनी किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यांनी तोरणा किल्ला सर करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवरायांनी किल्ले राजगड येथे स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली. स्वराज्य विस्ताराच्या आड येणाऱ्या जावळीच्या चंद्रराव मोरे यांचा बंदोबस्त करून महाराजांनी जावळीचा मोक्याचा प्रदेश ताब्यात घेतला. या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. शिवाजीराजांच्या वाढत्या हालचालींचा धोका लक्षात आल्यामुळे विजापूर दरबाराने अफझल खान या बलाढ्य सरदारास शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. शिवाजीराजांना संपवण्याचा जणू विळाच उचलून आलेल्या अफझल खानाची कपटबुद्धी शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे महाराज पूर्ण तयारीनिशी प्रतापगडावर अफझल खानाला सामोरे गेले. भेटीत अफझल खानाने दगाफटका करताच शिवरायांनी त्याचा डाव उलटवून त्याला ठार केले. खानाच्या सैन्याला पळताबळी थोडी झाली. अफझल खानाने आणलेला मोठा खजिना आणि शस्त्रसाठा ताब्यात आल्यामुळे स्वराज्याच्या तिजोरीत लक्षणीय भर पडली. अफझल खानाचे पारिपत्य झाल्याचे समजताच विजापूर दरबाराने सिद्दी जव्हरला स्वराज्यावर पाठवले. सिद्दी जव्हरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घालून शिवरायांना कोंडीत पकडले. या बिकट प्रसंगी स्वराज्याचा एकनिष्ठ सेवक शिवा काशीद याने स्वतः शिवरायांचा वेश धारण करून शिवरायांचा पन्हाळगडावरून सुटकेचा मार्ग सुकर केला. खरा प्रकार उघडकीस आल्यावर सिद्धीने शिवा काशीदला ठार केले. शिवा काशीदने स्वराज्यासाठी प्राणार्पण केले. शिवरायांचा पाठलाग करणाऱ्या सिद्दी मसूदला घोडखिंडीत रोखण्याचे काम बाजीप्रभू देशपांडे यांनी केले. घोडखिंड लढवताना बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण पत्करून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोचू दिले. दिल्लीच्या तख्तावर नव्याने आलेल्या औरंगजेब बादशहाने शिवाजीराजांच्या बंदोबस्तासाठी आपला मामा शाहिस्तेखान याला पाठवले. शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात मुक्कामी होता. शिवरायांनी अत्यंत हिमतीने लाल महालात प्रवेश करून खानाची बोटे कापली. शाहिस्तेखानाला लाल महाल सोडणे भाग पडले. शाहिस्तेखानाची फजिती
व औरंगजेब बादशाची मोठी बेइज्जती झाली. आत्मविश्वास वाढलेल्या शिवरायांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी मानल्या गेलेल्या सुरत शहरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात लूट प्राप्त केली. या घटनेने संतप्त झालेल्या औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान या मातबर सरदारांना स्वराज्यावर पाठवले. त्यांनी स्वराज्यातील अनेक किल्ले जिंकून घेतले. महाराजांनी तात्पुरती माघार घेऊन मिर्झाराजे जयसिंगाशी पुरंदरचा तह केला. त्यानुसार महाराजांना पुत्र संभाजीराजांसह आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस जावे लागले. तेथे औरंगजेब बादशाने दागाबाजी करून महाराजांना नजरकैदेत ठेवले. महाराजांनी अत्यंत शिताफीने पहारेकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन सुटका करवून घेतली. स्वराज्यात परतल्यावर शिवरायांनी अल्पावधीतच औरंगजेबाला द्यावे लागलेले किल्ले परत जिंकून घेतले. इसवी सन 1657मध्ये कल्याण भिवंडी जिंकल्यावर स्वराज्याची सीमा समुद्राला भिडल्यामुळे समुद्रावर सत्ता निर्माण करणे आवश्यक झाले. इंग्रज, फ्रेंच हे मिठाचा व्यापार करत होते. आपण सिद्धीविरुद्ध लढणार आहोत असे भासवून शिवाजी महाराजांनी रुई लैताऊ व्हिएगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हिएगस या लढाऊ जहाजे बांधणाऱ्या पोर्तुगीज जाणकारांसोबत महाराजांनी निवडक कोळी बांधवांना पाठवून जहाज बांधणीचे प्रशिक्षण दिले व 20 लढाऊ नौका तयार करून घेतल्या. 1775पर्यंत महाराजांकडे 400 छोट्या मोठ्या युद्धनौका होत्या. महाराजांनी सुरतेची लूट याच नौकांमधून आणली. शिवाजी महाराजांनी जमिनीबरोबरच समुद्रावर सत्ता स्थापन केली. महाराजांच्या या दूरदृष्टीमुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. पायनाक भंडारी, दौलत खान, कान्होजी आंग्रे असे सागरी योद्धे त्यातूनच घडले. स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी स्वराज्यास सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जिंकलेल्या प्रदेशांना एकत्रितपणे राज्याचे स्वरूप आले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कर्नाटक मोहीम हाती घेतली. दक्षिण विजयानंतर अल्पावधीतच शिवाजी महाराजांचे 3 एप्रिल 1680 रोजी निधन झाले. महाराजांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांनी मुघलांविरुद्ध जो संघर्ष केला त्यास मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाची माहिती पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज छत्रपती बनले. संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम तीव्रतेने सुरू झाला. छत्रपती संभाजीराजांचा मुघल बादशाह औरंगजेबाशी सतत संघर्ष सुरू होता. याच काळात सत्ता संघर्षाच्या कारणावरून औरंगजेबाचा मुलगा अकबर याने संभाजी महाराजांशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण केले होते. अकबराला शासन करण्यासाठी व मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब बादशाह स्वतः प्रचंड सैन्य व अनुभवी सरदारांना घेऊन दक्षिणेत आला. त्याने पुढील 25 वर्षे महाराष्ट्रात तळ ठोकून मराठ्यांशी युद्ध केले, परंतु तो स्वराज्य नष्ट करू शकला नाही. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे 11 मार्च 1689 रोजी ठार केले. या घटनेनंतर मराठ्यांची मानसिकता दुर्बल होईल असे औरंगजेबाला वाटत होते, परंतु मराठ्यांनी एकजुटीने मुघलांशी लढा देऊन आपल्या सत्तेचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराजांनंतर शिवरायांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी रायगडावर सत्तेची सूत्रे हाती घेतली. औरंगजेबाने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खान यास पाठवले. त्याने रायगडाला वेढा दिला. यावेळी गडावर छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई,
छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी येसूबाई व राजपुत्र शाहू होते. छत्रपतींच्या घराण्यातील सर्वांनी एकाच वेळी एका गडावर राहणे धोक्याचे होते. छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्यावर जायचे आणि महाराणी येसूबाईंनी रायगड किल्ला लढवायचा असे ठरले. 1689मध्ये रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई आणि राजपुत्र शाहू यांना कैद करून दिल्लीला पाठवण्यात आले. महाराणी येसूबाई पुढील 30 वर्षे मुघलांच्या कैदेत होत्या. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्ध संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती. संताजी व धनाजी यांच्या गनिमी काव्यामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधनसामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले. फारसे किल्ले, प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले. अत्यंत कठीण समयी केलेले स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात महत्त्वाची कामगिरी होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी लढा देऊन मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा पुढे चालवला. अत्यंत कठीण प्रसंगी स्वराज्याचे नेतृत्व महाराणी ताराबाईंनी केले. मराठी सरदारांनी मुघलांविरुद्ध महाराष्ट्राबाहेरही संघर्ष केला. गनिमी काव्याचा वापर करून त्यांनी औरंगजेबास जेरीस आणले. त्यांनी स्वतः अनेक मोहिमांमध्ये सैन्याचे नेतृत्व केले. अनेक सरदारांना स्वराज्य कार्याला जोडले. महाराणी ताराबाई अत्यंत बुद्धिमान आणि धैर्यशील होत्या. महाराणी ताराबाईंच्या कर्तबगारीमुळे मराठ्यांचे राज्य जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यातील लढा होता. अखेर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा स्वातंत्र्य संग्राम संपुष्टात आला. धन्यवाद.